थँक्यू सो मच. आत्या हे बघा ना किती सुंदर आहे. या अथर्व, अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर काय सुंदर हार आणलायस तू माझ्यासाठी. वा 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 वा. बघा बघा जरा, इतका छान सोन्याचा हार आणलाय त्याने होणाऱ्या बायकोसाठी. अगदी सोन्याहून पिवळं झालंय. वा वा. मस्त आहे, कमाल आहे, कमाल एकदम. वा माया, तुला तर अप्रतिम दिसेल तो हार. दादा, अनन्या बघा ना हार किती सुंदर आहे. खूपच सुंदर आहे. हा, मग आजच्या जेवणाची लज्जत अजून वाढली आता. वा कूल गिफ्ट माया. थँक्स. अथर्व, एवढं प्रेमाने आणलंयस ना आता मायासाठी, मग तो हार तूच घाल ना तिच्या गळ्यात. आत्या आत्या एक मिनिट. मी तेच सांगायचा प्रयत्न करतो. तुमचा सगळ्यांचा गैरसमज झालाय. हा हार मी मायासाठी नाही तर आईसाठी आणलाय. अरे दादा, तू माझ्यासाठी काही आणलं नाहीयेस का? तुझ्यासाठी मी गोल्ड घेतलंय ना. फिजिकल गोल्ड नाही येते, गोल्ड बॉन्ड्स आहेत. देतो तुला लवकरच. थँक्यू. आई, थँक्यू. खूपच सुंदर आहे नेकलेस. अथर्व, हा नेकलेस तू माझ्यासाठी आणलायस, पण तुझ्या होणाऱ्या बायकोला विसरून चालणार नाही. त्यामुळे आत्ता हा नेकलेस तू मायाला दे. आणखी एक गोष्ट, यापुढे दसरा, दिवाळी, पाडवा या सणांना आम्ही तुला आठवण नाही करून देणार आहोत. तू स्वतःहून मायासाठी दागिना विकत घ्यायचायस, कळलं? तू म्हणतीयस ते बरोबर आहे, पण मायाला काय गरज आहे एवढ्या दागिन्यांची? दादाचं आणि मायाचं लग्न झाल्यावर दादाची पूर्ण प्रॉपर्टी तिच्याच नावावर होणार आहे ना. अनन्या, जा जा जा. माया, थँक्यू. वेदा, आज अक्षय तृतीया आहे. आज आपल्या घरी लहान मुलांना ओवाळतात. माझं उरलेलं सगळं आयुष्य तुला लाभो. कशी दिसते आमची छकुली. 6 आंबे खाल्लेत, छान छान झोप काढलीये, हो ना. आता काय नवीन आई मिळणार आहे तुला. मज्जा आहे बाबायकीची. आता जुन्या आईला विसरून जायचं. हा,
नर्मदा, तुम्हा दोघींचं ओळण झालंय ना? हो. मीरा, तू घे ओवाळून. वेदा, माहितीये ना आज अक्षय तृतीया आहे. आपल्या परंपरेत 3.5 शुभमुहूर्त आहेत ना, त्यातलाच एक महत्वाचा मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया. थांब हा. वेदा, आजच्या खास दिवशी सोनं खरेदी केलं ना तर ते शुभ मानलं जातं. आणि हो, ते खरेदी केलेलं सोनं आपल्या जवळच्या व्यक्तीला ना भेट म्हणून द्यायची असते. आता माझ्यासाठी सगळ्यात जवळची व्यक्ती तूच आहेस. म्हणून माझ्याकडून तुला हे. बघ, आवडतंय का? मला जसं जमलं तसं मी आणलं माझ्या चकुलीसाठी. आणि काय ग माया, तू काय आणलंयस आमच्या वेदासाठी? तू होणारी आई आहेस ना तिची, म्हणून विचार. हा, ऍक्च्युली मी कन्फ्यूज झाले. म्हणजे सगळ्यांसाठी काय आणायचं, त्यामुळे राहू दे राहू दे. बघू बघू. अर्धा ग्रॅम वगैरे असेल जेमतेम. म्हणजे साधारण 5-1 हजार रुपये खर्च झाले असतील. आमच्या घरात जेव्हा सोनं येतं ना तेव्हा कमीत कमी 2 लाखाचं तरी येतच. त्याच्यापेक्षा कमी आम्ही आणतच नाही. घे. नर्मदा, सोन्याच्या वजनापेक्षा ना भावनांचं वजन जास्त महत्वाचं असतं. आत्या, तू कधी वेदासाठी 2 रुपयाचं चॉकलेट तरी आणलंयस का? नाही, मीराने तिच्या पहिल्या पगारातून तिच्यासाठी कानातले आणले. मीरा, तुझं वेदावर किती प्रेम आहे ना हे दाखवून दिलं सर.
आत्या, आता कळलं का तुला पैसे कुठे उधळले ते? मीरा, तुझं कौतुक करावं तितकं कमी. वेदा, मीराने आणलेले कानातले घालूया आपण. वेदा, खरं तर तुझ्यासाठी मी सुद्धा गिफ्ट आणलंय, पण तुझ्यासाठी मीराने आणलेल्या सोन्याचा मान मोठा आहे. तुझ्या चेहऱ्यावरची स्माईल सांगती येते. अशीच स्माईल मी जेव्हा तुला गिफ्ट देईन तेव्हा सुद्धा येईल तुझ्या चेहऱ्यावर, लवकरच. स्वर त्या मीराताना घरात आबेन मी. काय चाललंय काय? मला वाटलं आज छान दिवस आहे, आज तरी मजा येईल, पण नाही. गुढीपाडव्याच्या दिवशी सुद्धा तिचंच कौतुक झालं आणि आज अक्षय तृतीयेला सुद्धा त्या मीराचंच कौतुक झालं. या घराची होणारी सून आहे मी आणि मला सतत सतत या घरातल्या मोलकरणीचं कौतुक ऐकावं लागतंय. कोण आहे ही? खरं बोलताय मॅडम, तुम्ही एकदम करेक्ट बोलताय. काय करायचं, दिवस सुरू झाला की त्या मीराचंच कौतुक आणि संपला तरी त्या मीराचंच कौतुक. पण मॅडम, असं राग राग करून चालत नाही. जरा थंड डोक्याने विचार करावा लागतो. हं? हे बघा, हे बघा, तुमच्यासाठी थंडगार ज्यूस आणलंय. घ्या घ्या, बसा 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 बसा. ज्यूस घ्या आणि थंड डोक्याने विचार करा. असं. कूल डाऊन माया, कूल डाऊन. इतकी पण नको की ती मीरा तुझा सगळा डाव उधळून लावेल. आणि काय आहे, त्या मीरामुळे असलेला धोका अजून टळला नाही ना, म्हणून आपलं बोललो. त्या गावरान गोडव्याला अथर्वच्या मनात जागा बनवायला फार वेळ नाही लागला. अजित, आय नीड युअर हेल्प. Said I need your help. कळतंय? लवकरात लवकर त्या मीराला या घराच्या बाहेर काढ. ती घराबाहेर गेली तर सगळाच प्रॉब्लेम संपेल. करशील ना प्लॅनिंग? ठीक आहे, पण मला थोडा वेळ लागेल. टेक अ टाइम. पण प्लॅनिंग फुल प्रूफ झाली पाहिजे. अजित दादा, काय प्लॅन काय चाललाय डोक्यात? हा, आहे प्लॅन आहे. प्रिया, चिमणी येईल ना रे? अहो येणार, तुम्ही काळजी करू नका. मला तिचं टायमिंग माहिती आहे की
आता या वेळेला खेळायला बाहेर पडत असते ती. काळजी करू नका, येईल. बघा आली बघा चिमणी. मदन, माझं एक महत्वाचं काम आहे. एक चेक आहे, तो डिपॉझिट करायचा आहे. तू जा आणि तो उद्या डिपॉझिट करून ये. हे बाबा देवा, ओ आजी दादा मला माफ करा हो. अहो मला उद्या महत्वाचं काम आहे ना. ते काय आहे, माझी मेलेली आई आहे ना, तिला परत जिवंत करण्यासाठी मला एका देवळात जायचंय. मेलेल्या आईला जिवंत करण्यासाठी देवळात जायचंय. मदन, तुला मी मूर्ख वाटलो का? माझं एक काम करायचं नाहीये तुला, म्हणून तू काही करणार देशील? हो अजित दादा, मदन भाऊ एकदम खरं बोलतायत. मी सुद्धा खूप लोकांकडनं ऐकलं, त्या शंकरवाडीच्या जंगलाच्या माग एक महादेवाचं मंदिर आहे. तिथं गपचूप एकट्यानं जायचं, कोणाला न सांगता जायचं आणि त्या महादेवाच्या पिंडीसमोर ओम नमः शिवाय असा 50 वेळा जप करायचा. म्हणजे मग तुमची मेलेली आई जिवंत होऊन परत येते असं ऐकलंय बघा मी पण. जय महादेव. कळलं कळलं तुम्हाला? आता तरी खरं वाटलं का? माझ्यावर नाही, पण तुमचा ना पिढ्यावरच खूप विश्वास आहे बाबा. नाहीये माझा विश्वास या सगळ्या गोष्टींवरती. तू जा, तुझी मेलेली आई जिवंत कर, जा तू. ठीक आहे, उद्या दुपारी 11 वाजता गार्डन रोडला जाणार आहे. पिर्या, तू माझं काम करायचं. होय होय करणार की आपण दुपारी 12च्या आत. कारण मला ह्यांच्याबरोबर मंदिरला जायचं ना. त्या जा रे बाबा, जा चल. पण माझं काम झालं पाहिजे. हा होणार होणार. झालं का काम? झाले 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 काम झालंय. पाण्यात टाकलाय. अरे ती वेदा गळामध्ये अडकली की मग ती हरवणार. अजित दादा, पानं जर सुरळीत पडली तर या वेदाला पटकन जगातनं गायब करून टाकू. अहो मला उद्या महत्वाचं काम आहे ना. ते काय आहे, माझी मेलेली आई आहे ना, तिला परत जिवंत करण्यासाठी मला एका देवळात जायचंय. अजित दादा, मदन भाऊ एकदम खरं बोलतायत. अरे वेदा, अजून झोपली नाहीस तू? चल ये, मी तुला झोपवते. ये. काय ग? काय झालं वेदा? मेलेली आई जिवंत कशाने होते? वेदा, आता आता तुला मी काय सांगू? मला माहित असतं तर माझ्या आईला मी जिवंत नसतं केलं का ग? वेदा, असे काही प्रश्न विचारायचे नाही हा तू. चल झोप शांतपणे. चल. अगं वेदा, ऐक. ओरडलीस ना तिच्यावर? रुसली आता ती. अरे हे बघ, मी मुद्दाम तिला वाईट वाटावं म्हणून नाही ओरडले. मला पण लहानपणी असेच प्रश्न पडायचे, पण त्या प्रश्नांची उत्तरं मला आजपर्यंत कोणीच दिली नाही. लहानपणी मला कळत नव्हतं, पण आता कळतंय. देवाघरी गेलेली व्यक्ती काहीही केलं ना तरी पुन्हा नाही येत. अरे तूच सांग ना,
मी तिला खोटी आशा कशी दाखवू? जशी तू होतीस तेव्हा लहान तशीच वेदा आहे ना आज. आठव, तुला तेव्हा नागनाथ काकांनी समजवलं होतं ना नीट, मग तूही तीच कर आज. अरे पण हरी, अरे बिरे फणसाचे गरे, मला माहितीये इथे चालणार नाही खरे. मीरा, अगं खोटं का असे ना, बोल तिच्याशी, सांग एखादी गोष्ट. वेदाला बरं वाटेल म्हणून. कर कर, एवढं तरी कर.